बीडमधील मियावाकी घनवन प्रकल्पाची दुरावस्था, झाडे सुकून काड्या, प्रशासन झोपेत. बीड शहरालगत असलेल्या पालवण येथील सह्याद्री देवराई वन प्रकल्पातील मियावाकी पद्धतीच्या घनवन वृक्ष लागवडीची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे. सन 2018 ते 2019मध्ये सिने अभिनेते सयाजी शिंदे आणि वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबवण्यात आला होता. मात्र सध्या या प्रकल्पातील अनेक झाडे सुकून काड्यांमध्ये परिवर्तित झाल्याचं दिसून येत आहे. काही ठिकाणी झाडांना वाळवी लागलेली असून वृक्षांच्या देखभालीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचं चित्र आहे. विशेष म्हणजे झाडांना पाणीपुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेली पाईपलाईन देखील अनेक ठिकाणी जळालेल्या अवस्थेत आढळून आली आहे. आणि या संपूर्ण प्रकरणामुळे वनविभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत आणि या प्रकल्पाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप वृक्षप्रेमी डॉक्टर गणेश ढवळे यांनी केला आहे. तसेच या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, तसेच वृक्ष लागवडीसोबत वृक्ष संवर्धनाची जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. याशिवाय गेल्या 10 वर्षातील सर्व वृक्ष लागवडींचे ऑडिट करून बोगस प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी जोर धरते आहे. किरा मियावाकी जपानी वनस्पती शास्त्रज्ञ यांनी विकसित केलेली मियावाकी वृक्ष लागवड, ज्याला आपण डेन्स फॉरेस्ट म्हणतो, म्हणजे कमी जागेमध्ये जास्तीत जास्त झाडे लावण्यात यावी आणि ज्याचा वेग 10 पट पारंपरिक वृक्ष लागवडीपेक्षा वेगाने वाढतो. तसं जर पाहिलं आपण तर बीड जिल्ह्यामध्ये अभिनेते सयाजी शिंदे आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमानानं जो देवराई प्रकल्प आहे त्याच्या उशाशी मियावाकी पद्धतीने 2018-19मध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात आली. मात्र आज त्या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर वृक्ष जळून गेलेले आहेत. त्या झाडांना पाणी देण्यासाठी जे पाईपलाईनच्या नळ्या ज्या आहेत त्यासुद्धा जळालेल्या आहेत. बऱ्याच झाडांच्या काळ्या झालेल्या आहेत. एकंदरीतच बीडच्या वन विभाग आणि जिल्हा प्रशासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून वृक्ष लागवडीवर केवळ कागदोपत्री वृक्ष लागवड दाखवून जनतेच्या पैशाचा अपव्यय केलेला आहे. त्या झाडांची निगा राखण्यात आलेली नाही. मियावाकी वृक्ष लागवडीप्रमाणे 3 वर्षामध्ये जंगले स्वयंपूर्ण होतात. बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन एका दिवसामध्ये तब्बल 30 लाख वृक्ष लागवड केली म्हणून स्वतःची पाठ थोपटत असताना आणि इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवून प्रमाणपत्र स्वीकारत असताना या ठिकाणी जर पाहिलं आपण तर जी कागदोपत्री किंवा बोगस वृक्ष लागवड दिसते. संबंधित प्रकरणामध्ये बीड जिल्ह्यातील गेल्या 8 ते 10 वर्षामध्ये जी वृक्ष लागवड झाली त्याचं ऑडिट व्हायला पाहिजे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर त्याची जबाबदारी निश्चित करायला पाहिजे आणि वृक्ष लागवड वृक्ष संगम याची जबाबदारी संबंधित विभागावर निश्चित व्हायला पाहिजे आणि जी बोगस लागवड आहे त्या ठिकाणामध्ये कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे.